मध्यंतरी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला होता. तर त्यामध्ये एक जनरल स्टोअर असतं, दुकान असतं आणि तिथे खूप सारे वेफर्स आणि बाकीचे कुरकुरे वगैरे हे जे क्रंची स्नॅक्स असतात, तर त्याचे खूप सारे पॅकेट्स लावलेले असतात. एक माणूस येतो बाहेर, गाडीतून एक आलिशान कार येते, त्यातून एक माणूस उतरतो आणि तो त्या दुकानदाराकडून जवळपास 10-12 ते पॅकेट्स वेगळे वेगळे विकत घेतो आणि जायला लागतो. शेजारी एक इसम उभे असतात. ते म्हणतात, ते विचारतात त्या माणसाला की हे सगळं कोणासाठी आहे. तर तो माणूस म्हणतो, हे माझा मुलगा गाडीत बसलाय, त्याला हे सगळं खूप आवडतं म्हणून मी त्याला हे घेऊन देतोय. तर ते इसम विचारतात, तुम्ही हे त्याला का घेऊन देताय? तर तो इसम म्हणतो की तो जो माणूस असतो घ्यायला आलेला वेफर्स, तो म्हणतो की माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे आणि त्याला जे काही आवडतं ते सगळं मी त्याला देतो. मग तो माणूस म्हणतो, म्हणजे जे सज्जन गृहस्थ जिथे उभे आहेत ते त्या माणसाला म्हणतात की तुमचं खरंच तुमच्या मुलावर प्रेम आहे का? तर तो माणूस म्हणतो, हो मग खूप प्रेम आहे म्हणून तर मी हे सगळं त्याला देतोय ना. मग तो माणूस त्या माणसाला म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं काय आहे? ह्यात कुठले तेल वापरलेले आहेत? ह्याचा काय इम्पॅक्ट होतो? ह्यामध्ये किती सारी शुगर आहे, किती सारे सॉल्ट्स आहेत, जे तुमच्या मुलाची हेल्थ पुढे जाऊन खराब करणार आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलावर खरंच जर तुमचं प्रेम असेल तर ह्या वस्तू त्याला दिल्या नाही पाहिजेत. या उलट दुसरे जे काही हेल्दी ऑप्शन्स आहेत ते त्याला सजेस्ट केले पाहिजेत. ते तुम्ही त्याला हळूहळू त्याची सवय करून दिली पाहिजेत आणि ह्या ज्या खराब सवयी आहेत त्याच्या किंवा ही जी आवड आहे ती त्याच्यात कशी निर्माण झाली, तुम्ही पहिल्यांदा त्याला इंट्रोड्यूस केलं म्हणून तो ते खायला शिकला. त्यामुळे आता तुम्हीच दुसरा हेल्दी ऑप्शन त्याला इंट्रोड्यूस केला तर तो ते खायला शिकेल, हळूहळू ही गोष्ट विसरून जाईल. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्रेम असं दाखवा की ज्याने तुमच्या बाळाचं आयुष्य वाढलं पाहिजे, ना की कमी झालं पाहिजे. कमेंट करून मला नक्की सांगा की या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकवण मिळाली.